एक साधा दिवस. दोन महिला आपल्या घराकडे निघाल्या. एकीच्या हातात 9 महिन्यांचं बाळ आणि तोंडातून निघालेला एक शब्द, एक्सक्यूज मी. पण हा शब्द जणू आगीत तेल ओतल्यासारखा ठरला. डोंबिवलीत घडलेली ही घटना फक्त बातमी नाही, तर आपल्या समाजाच्या अंतरंगात डोकावणारं एक विदारक चित्र आहे. जिथे भाषेच्या नावाखाली हात उगारले जातात, तिथे माणुसकी कुठे हरवते? एका सौजन्याच्या शब्दाने हिंसेचं तांडव का सुरू झालं? आणि हे सगळं घडत असताना एका निष्पाप बाळाच्या सुरक्षेकडे कोणाचंच लक्ष का नव्हतं? या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्या अगोदर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ बघूया. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांचा संताप उसळला. चला या प्रकरणाबद्दल समजून घेऊया. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथील गणेश श्रद्धा बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडला. पूनम गुप्ता नावाची महिला काल रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीसोबत घराकडे जाण्यासाठी निघाली होती. त्यापैकी एकीच्या हातात 9 महिन्यांचं बाळ होतं. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर एक तरुण उभा होता. त्याला बाजूला होण्यास सांगताना एका महिलेने एक्सक्यूज मी असं म्हटलं. पण हा शब्द त्या तरुणाला इतका खटकला की त्याने मराठीत बोलण्याची मागणी करत विरोध केला आणि वाद सुरू केला. त्याने एका महिलेचा हात पिरगळला. त्याचे ग्राउंड फ्लोअरवर राहणारे कुटुंबीय देखील त्या दोघींवर धावून निघाले. मारहाण करणाऱ्या 4 ते 5 महिला आणि 3 पुरुष असल्याचे पूनम गुप्ता यांनी वृत्त माध्यमांना सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांचा संताप उसळला. पण प्रश्न हा आहे, एक साधा एक्सक्यूज मी इतका का भारी पडला? या साऱ्या घटनेत त्या 9 महिन्यांच्या बाळावर हल्लेखोरांनी काहीच दया दाखवली नाही. या वादावरून आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे हा वाद फक्त भाषेचा होता की पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला? पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यांचं म्हणणं आहे की एक्सक्यूज मी हा सौजन्याचा शब्द आहे आणि त्यावर इतकी हिंसक प्रतिक्रिया अनाठायी होती. या प्रकरणात विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून तक्रारी दाखल झाल्या आहेत. भारतीय दंडविधानाच्या कलम 115(2), 352, 324(4) अंतर्गत अदाखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांचा संताप उसळला. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या व हिंसा थांबवा, नाहीतर परिणाम भयंकर होतील. सरकारने तात्काळ कारवाई करावी असे म्हटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच बँक कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलावं अशी मागणी केली होती. या घटनेला त्याच्याशी जोडावं का हा प्रश्न चर्चेचा ठरत आहे. मराठीत बोला हे म्हणणं नवीन नाही. मराठीचा अभिमान योग्यच आहे. पण जेव्हा त्या नावाखाली उत्तर भारतीय, हिंदी भाषिक किंवा इंग्रजी बोलणाऱ्यांवर हल्ले होतात, तेव्हा प्रश्न उभा राहतो, आपण भाषेचा वापर विभाजनासाठी करतोय का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीच मराठी बोला हा मुद्दा आक्रमकपणे मांडलाय. ते म्हणतात, महाराष्ट्रात मराठीचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ती भाषा बोलणारी माणसं अभिमानाने पुढे आली पाहिजेत. पण या घटनेत जे घडलं त्यावर राज ठाकरे काय म्हणतील याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. एका बाळासकट महिलेवर मारहाण करणं हा केवळ भाषेचा प्रश्न नाही, हा मानवी हक्कांचा मुद्दा आहे. बाल हक्क आयोग, महिला आयोग यांची यामध्ये भूमिका महत्वाची ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते या घटनेत जर ठोस कारवाई झाली नाही तर अशी हिंसा पुढेही सुरू राहील. शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे, भाषा आपली ओळख आहे, पण ती माणुसकीवर मात करता कामा नये. एक्सक्यूज मी एवढा शब्द जर आपल्याला एखाद्यावर हात उगारायला प्रवृत्त करत असेल तर आपल्या समाजाचं आरसेच बदलायला हवे. याबद्दल तुमचं मत कमेंट्स मधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.